नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा। आज आपण ह्या ट्रॅक्टरविषयी म्हणजे या ट्रॅक्टरने आपल्याला केलेले म्हणजे उपकारच केले म्हणायचे आपल्यावर। कारण या ट्रॅक्टर आमचा पहिला म्हणजे आम्हाला बैल घ्यायची होती अशी शेतीची मशागत करण्यासाठी, पण हा ट्रॅक्टर आणला आम्ही असं म्हणजे तो नवीनच आला होता त्यावेळेस हा घेतलेला। आता याला जवळजवळ 9-10 वर्ष झाले असतील। हे बघा हे ट्रॅक्टर आहे, पण तो इतकं म्हणजे आमचा कामासाठी उपयोगी येतो अजून पण। आता आम्ही काय त्याचं पहिले या ट्रॅक्टरने म्हणजे ऊसात आमच्या तिकडं ऊसाचं पीक असलं का ऊसात हाकण्यासाठी उपयोगी येतो। म्हणजे ऊसाची पूर्ण मेहनत या ट्रॅक्टरमुळेच होते। मग आता आम्ही काय केलं, हा ट्रॅक्टर आहे ना तरी पण आमचा घरी उभा आहे तरी आम्ही विकला नाही। कारण हा आहे ना आम्ही काय करतो, कुट्टीला जोडलेला आहे। कुट्टी करण्यासाठी जनावरांची लाईट नसली का ह्या ट्रॅक्टरवरच आमची कुट्टी होते। आणि गाया पिळायच्या असल्या तर या ट्रॅक्टरवरच म्हणजे लाईट नसली तर म्हणजे हाताने पिळण्याचं म्हणजे हेच होत नाही ना। माणसं घरी असले नसले तर हे ट्रॅक्टरवर मशीन जोडलं तरी आमच्या गाया पण पिळायच्या होत्या। गायाच्या धारा पण आम्ही म्हणजे त्याला मशीन जोडलं का आम्ही लगेच सुरू करतो तिकडं। म्हणजे हे ट्रॅक्टर आम्हाला इतकं उपयोगी येतं ना, आपल्या घरची शेतीची कामे असल्यामुळे ना म्हणजे आम्हाला ते लागतंच। अजून बी ट्रॅक्टरची गरजच आहे, त्याच्यामुळे आम्ही हा ट्रॅक्टर विकलाच नाही आहे। आम्ही दुसरं बाहेर काय आता बाहेर हे ट्रॅक्टरचे कामं आता शक्यतो आम्ही करणं सोडून दिलं, पण घरचे सुद्धा हा ट्रॅक्टर एवढे कामं करतो। तर बघा हे तुम्ही बघू शकता। आता हे झालं बरं का, हे तरी आम्ही याला म्हणजे हे विकूशी वाटत नाही आणि काहीच नाही, तरी आमचे कामं म्हणजे चालूच आहेत। नुसते आमची कुट्टी आणि धारा काढायची, गायांच्या धारा जरी काढल्या ना तरी आम्हाला भरपूर झालं। त्याच्यामुळे आम्ही हा ट्रॅक्टर सकाळी कुट्टीसाठी उपयोग येतो, संध्याकाळी लाईट नसली का संध्याकाळी गाया पिळण्यासाठी सुद्धा आम्ही याचा उपयोग करतो। तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर छोटा आहे पण याचं काम इतकं मोठं आहे। म्हणजे जिथं आपल्याला अशा 9-10 गायांचे जर दूध काढायचे असले तर आपल्याला एखादा म्हणजे असं तिथं रोजंदार जर ठेवायचा असला तर तो किती म्हणतो 10 ते 9-10 हजार रुपये महिना मागतो। त्याच्यामुळं आम्ही काय करतो, आम्ही घरात एवढे माणसं नसताना सुद्धा या ट्रॅक्टरला जोडलेलं असल्यामुळे ना आमच्या गाया पिळायच्या होत्या। कुट्टीसुद्धा या ट्रॅक्टर होते, म्हणजे लाईट येऊस तर वाट बघायची गरजच पडत नाही। त्याच्यामुळं आमचं ट्रॅक्टर आहे ना, आम्ही या ट्रॅक्टरला अजून सुद्धा इतका जीव लावतो ना। आजच्या दिवशी बघा गिन्नी गवतात हे करायचं होतं, जनावरात चारा लावलेला आहे ते मोठं गवत असतं, त्या गवतात ट्रॅक्टर हाकला की इतके छान चाललेत म्हणजे ते गवताचा शॉटच नाही राहिला। हे बघा गिन्नी गवतात हाकलेलं आहे। त्याच्यामुळे ना आता आमचं म्हणजे ट्रॅक्टरची कामं घरी जरी येतो तर दिवसभर म्हणजे काही ना काही शेतीची कामं चालूच असतात त्याच्यावाले। आता गिन्नी गवतात ऊसात ट्रॅक्टर आम्ही हाकायचं काम करतो तरी पण मग टेन्शनच नाही। तो फक्त चालू करायला थोडा अवघड आहे, कारण तो हे हँडल आहे ना, हे हँडलवर चालू करावं लागतं ते। त्याच्यामुळं तरी हे आम्ही पण शिकून घेतलंय ट्रॅक्टर। हे इथं चालू करायचं हे अवघड आहे ना, हे हँडल आहे ना तोंडाला लागायची भीती असते। त्याच्यामुळं काय तरी आम्ही चालू पण करतो, त्यांनी कुट्टी करतो आणि गाय पिळायचं मशीनच जोडतो। हे सगळं आम्हीच करतो घरचं। व्हिडिओ जरा थोडासा मध्ये गॅप पडला कारण हे गुतलं होतं ना याच्यामध्ये हँडल। हे हँडल गुतल्यामुळे मला वाटलं गुतलं काय म्हणून व्हिडिओ थोडा मध्ये हे झाला। तर काय नाही, हे हँडल असतं त्याला चालू करण्यासाठी। त्याच्यामुळे ना हे ट्रॅक्टरमध्ये ना हे बघा हे हात पुसलं नाही तर आमचं रोजचं हे पुसून बिसून व्यवस्थित असतं। कारण आज आणि कालचा गोंधळ सांगायचं म्हणजे काल ना ते इथं दूध काढायच्या मशीनचं ते खराब झालं होतं, ते आम्ही नंतर जोडलं पण ते काय चालूच नाही झालं। शेवटी हाताने गाया पिळल्या आणि मग आता आम्ही काय केलं, सकाळी हा ट्रॅक्टर ते मशीन तिथंच नेलं सकाळी आणि तिथून ते जोडून नंतर गाया पिळ्या मग। पण हे ट्रॅक्टर म्हणजे मशागत म्हणजे एकदम छान होते आणि ऊसाची मशागत तर एकच नंबर होते। हा आपला ट्रॅक्टर आहे ना खूप भारी आपल्या। बाय.